चालू आहेत. यामध्ये सर्वच खेळाडू एकाच गावातील एका टीम मध्ये असणार. स्ट्राईक वर खेळतो तो म्हणजे लहान संघाचा खेळाडू राहुल आणि नॉन स्ट्राईक वर असेल तो म्हणजे हर्षद. पहिला चेंडू मिरजे संघाचा हा गोलंदाज. मिरजे संघ गोलंदाजाचं नाव सांगा. प्रतीक जाधव मिरजे संघाचा हा गोलंदाज. तानाजी जाधव हा गोलंदाज मिरजे संघाचा. पहिला चेंडू आजच्या दिवसातील त्या ठिकाणी ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढला होता. हवेमध्ये चेंडू होता. क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी होता, परंतु चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षण एवढा चांगल्या रीतीने पोहोचला नाही की हा झेल होऊ शकेल. पहिलाच जीवनदान या खेळाडूला भेटतोय. या धावा पळत असताना फलंदाजाने पिच मधून न पळता साईडने पळायचे, अन्यथा 2 धावांची पेनल्टी त्या ठिकाणी खेळाडूंच्या टीमला दिली जाईल. याची दक्षता फलंदाजांनी घ्यायची की पळत असताना साईड न पळा. या 2 धावांसोबतच खातं खोलतोय तो म्हणजे लोहम संघाचं श्री गणेश होतोय. या 2 धावांनी वैयक्तिक राहुल चौकी वैयक्तिक आपल्या खात्यामध्ये श्री गणेश करतोय. सुरुवात करतोय या 2 धावांनी. यावेळेस मात्र हा अकोट टप्प्याचा चेंडू सुरेख चेंडू टाकलाय. चांगलंच फसवलं फलंदाजाला. बॅटची कडा मला वाटते चेंडूला लागली होती. त्या ठिकाणी नशीबवान की एसटीवर जाऊन चेंडू लागला नाही. नेजाव स्वरूपात हा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा अकोट टप्प्याचा चेंडू. हवेमध्ये चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक परंतु बनवून राहिला दर्शक. फक्त बघतच राहिला. ट्राय देखील त्यांनी केलं. त्या ठिकाणी चौकार अडवायचं झेलला चालला होता, परंतु त्याला वाटलं असं की झेल काही होणं शक्य नाही. शेवटच्या क्षणावर निर्णय बदलला. मागच्या दिशेने गेला. चौकार अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो देखील असफल ठरला. आणि या 4 धावा मिळवल्या ते म्हणजे राहुलने आपल्या संघासाठी या 4 धावांनी आपल्या सांख्यिक धावांमध्ये आणि वैयक्तिक धावांमध्ये देखील भर करतोय. यावेळेस मात्र पुढे टाकला होता चेंडू. तितका सुंदर खेळून काढला. एवढा चांगला बॅटवर आला नाही. बॅटची खालचा हिस्सा त्या ठिकाणी लागला आणि पळून एक धाव अशी पूर्ण केली त्या राहुलने. स्ट्राईक वर येतो तो म्हणजे लेफ्ट हँडेड फलंदाज हर्षद. लेफ्ट हँडेड फलंदाज हर्षद. पहिलं षटक जो की टाकतोय तानाजी जाधव. या पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. त्यानंतर एक निर्धाव चेंडू आला. त्यानंतर हा मोठा फटका चौकार आला आणि आता एक सिंगल. हा पुढचा चेंडू आणि त्या ठिकाणी चलवाद झालाय तो म्हणजे पहिला चेंडू होता. पहिल्या चेंडूवर सरळ दिशेने सरळ बॅट लावण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या असफल ठरला. बॅटची कडा घेतली. चेंडू गेला तो एसटी रक्षक प्रतीक जाधव. त्या ठिकाणी मिरजे संघाचा हा खेळाडू पहिलीच विकेट मिळते ती म्हणजे मिरजे संघाला. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानात बाप्पू. राईट हँडेड फलंदाज. यावेळेस मात्र खेळून काढलाय आडव्या बॅटने लेग साईडच्या दिशेने. बाप्पूसाठी हा पहिला चेंडू होता.
आणि दोन मोठे फटके देखील या षटकामध्ये लोमसंघाच्या दृष्टिकोनाने आले. दोन मोठे फटके, दोन धावा पळून आणि एक सिंगल अशा 11 धावा या षटकामध्ये आल्या. आता हे षटक क्रमांक 2 मिरजे संघाकडून षटक क्रमांक 2 विशाल चव्हाण गोलंदाजी मार्क वर यावेळेस मिरजे संघाकडून. स्ट्राईक वर असेल तो म्हणजे राहुल. पहिला चेंडू विशालचा राहुल साठी होता. राहुलने खेळून काढण्याचा प्रयत्न होता लेग साईडच्या दिशेने, परंतु असफल ठरला. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू जो की मारण्यासाठी असमर्थ ठरला. यावेळेस मात्र शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू टाकलाय. थोडस स्टेप आउट त्या ठिकाणी राहुलने गेलं आणि खेळून काढला तो म्हणजे लेग साईडच्या दिशेने. सुरेख फटका. या फटक्यासोबतच स्ट्राईक रोटेट होते. एक धाव येते एका धावेसोबतच ज्याने मागच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारला होता, 4 धावा मिळवल्या होत्या, तोच फलंदाज बापू यावेळेस स्ट्राईक वर येतोय. सुंदर फटका, थोडस स्टेप आउट, फुटा स्वरूपाचा हा चेंडू घेतला आणि सुरेख खेळून काढला. गॅप शोधला. दोन खेळाडूंच्या बरोबर मधून चेंडू घालवला तो म्हणजे सीमारेषा पार 4 धावांसाठी. सलग मला वाटते मागच्या षटकामध्ये एक बॉल खेळला, या षटकामध्ये देखील हा पहिलाच बॉल त्याच्यासाठी बापूसाठी होता आणि पहिल्याच बॉलवर देखील हा मोठा फटका बापूच्या बॅट मधून. या 4 धावा, 4 धावांसोबतच धावसंख्या होती ती म्हणजे 16. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑफसाईड खेळून काढला चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आता देखील गॅप शोधला होता, परंतु सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पळत जाऊन त्या ठिकाणी बॉल अडवलाय आणि एक धाव. स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट होते. स्ट्राईक वर येतो म्हणजे राहुल. अंपायरने लक्ष द्यायचंय की खेळाडू पळत असताना, फलंदाज पळत असताना त्यांना पिच मधून पळून देऊ नका. यावेळेस फुलटॉस स्वरूपाचा चेंडू सर्व दिशेने खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. नक्कीच एक धाव या ठिकाणी जाईल. एका धावेसोबतच पुन्हा एकदा धावसंख्या फलक हलतोय. पुन्हा एकदा धावसंख्येत 1 ने भर पडतीये. धावसंख्या होती ती 18. स्ट्राईक वर बापू. दुसरं षटक हे सुरेख चेंडू टाकलाय. आता देखील स्टेप आउट त्या ठिकाणी बापूने केलं होतं, परंतु या स्टेप आउटचा फायदा बापूला नक्कीच झाला नाही. निर्धाव स्वरूपाचा हा देखील चेंडू. याबरोबरच हे दुसरं षटक संपतंय. षटक या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी त्या ठिकाणी केली त्या मिरजे संघाच्या गोलंदाजाने. एक मोठा फटका आला. धावसंख्या झाली ती म्हणजे 18. एक मोठा फटका आला, त्यानंतर बाकीच्या सर्व सिंगलच धावा आल्या. सुरेख षटक टाकलंय मिरजे संघाच्या दृष्टिकोनाने. हे षटक त्यांना नक्कीच लाभदायक ठरेल. जर या ठिकाणी नाव नोंदणी केलेली टीम कोणती जर आली असेल तर त्या टीमने या ठिकाणी लगेच यायचंय. नाव नोंदणी केलेली जर कोणती टीम आली असेल तर त्या टीमच्या एका खेळाडूने या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. संवाद चालू करून घ्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आता जे खेळाडू मैदानामध्ये आलेत मिरजे संघाचे, त्या खेळाडूंना पहिल्या 2 ओव्हर फलंदाजी करता येणार नाही याची दक्षता त्यांनी मिरजे संघाने घ्यायची. की जे आता खेळाडू मैदानात आलेत त्या खेळाडूंना पहिल्या 2 ओव्हर फलंदाजी करता येणार नाही. त्यांनी 2 ओव्हर नंतरच फलंदाजीसाठी यायचंय. याबरोबरच पहिले 2 षटक संपतायत.
2 षटकांचा खेळ संपला पहिल्या इनिंग मधला. अजूनही शिल्लक असतील ते म्हणजे 3 षटक. या 3 षटकामध्ये निश्चितच जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे लोम संघाचा. पहिला चेंडू प्रतीक जाधव गोलंदाजी मार्कवर हवेमध्ये चेंडू जातो. गोल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू खाली येतो, परंतु झेल सुटलेला मिस झालाय. त्या ठिकाणी थोडस मिसफिल्ड देखील झालं. या मिसफिल्डच्या बरोबरच 2 धावा पळून पूर्ण करतायत ते म्हणजे लोम संघाचे फलंदाज. या 2 धावांसोबतच धावसंख्या होती ती 20. तिसरं षटक प्रतीक जाधव. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, सुरेख चेंडू टाकलाय, पूर्णतः बीट. त्या ठिकाणी फलंदाजाला वाटलं की ऑस्ट्रेमच्या खूपच जास्त बाहेर आहे, त्यामुळे त्यांनी सोडून दिला होता, परंतु पंचांचा इशारा की निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. पुढचा चेंडू आहे तिसऱ्या षटकातील. धावसंख्यावाली ती 20. 1 बाद 20. यावेळेस मात्र हा नो चेंडू. फ्री हिट असेल या नो चेंडूवर. फ्रीचा मोठा फायदा उचल. यावेळेस शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू, मोठा फटका आलाय राहुलच्या बॅट मधून सीमारेषा पार. षटकार. मोठा प्रहार या ठिकाणी राहुलने केलाय, तो म्हणजे या शॉर्ट पिच स्वरूपाच्या बॉलवर आडव्या बॅटने खेळून काढला. खूपच सुंदर आणि खूपच मोठा असा फटका पाहायला भेटला, तो म्हणजे या राहुलच्या बॅट मधून पहिला षटकार या इनिंग मधला. या षटकारासोबतच धावसंख्या देऊन पोहोचली ती 27. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने हवेमध्ये चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, परंतु जज कारवाईला फसला आणि जज करायला फसला. त्या चुकीमुळे या ठिकाणी 3 धावा पळून पूर्ण करतायत ते म्हणजे 3 धावा पळून पूर्ण करतायत ते म्हणजे लोम संघाचे हे खेळाडू. या 3 धावांसोबतच धावसंख्या होती ती 30 धावसंख्या झाली. सुरेख फटका ऑफसाईडच्या दिशेने, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक परंतु क्षेत्ररक्षकाची चुकी आणि त्या चुकीमुळेच मिळतायत या 4 धावा. नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये खूपच चुका पाहायला भेटतायत, त्या म्हणजे मिरजे संघाच्या. या चुका खूप नंतर महागात पडतील, कारण एक धाव या क्रिकेटमध्ये खूपच महत्वाची ठरत असते. एका धावीचं महत्व ते तुम्हाला नंतर समजेल हळूहळू की एका धावेमुळे संपूर्ण मॅच देखील जाऊ शकते. या चौकारासोबतच आणि यावेळेस झिलबाद होतोय तो म्हणजे खेळाडू बाप्पू. अत्यंत सुंदर फलंदाजी या ठिकाणी करत होता आपल्या संघासाठी. संघाला दुसरी विकेट, दुसरा धक्का बसतोय तो म्हणजे या बाप्पूच्या स्वरूपात 34 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज मैदानात येतोय लोहून संघाकडून फलंदाजीसाठी भूषण. याबरोबरच हे तिसरं षटक संपते. या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 34. सुंदर षटक हे देखील टाकलं प्रतीकने. या षटकामध्ये एक षटकार, एक चौकार आला, 2 मोठे फटके देखील आले. या फटक्यांच्या बरोबरच धावसंख्या फलक नेऊन ठेवलंय ते म्हणजे 34 या धावसंख्येवर आणि एक विकेट देखील या शेवटच्या चेंडूवर मिळाली प्रतीकला.
स्ट्राईकवर यावेळेस राहुल. षटक संपलं होतं. नवीन गोलंदाज हा वैभव. पहिला चेंडू खेळून काढला राहुलने. ऑफसाईडच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण होती. स्ट्राईक रोटेट होती. नवीन फलंदाज यावेळेस फलंदाजी मार्कवर भूषण. सुरेख चेंडू टाकला यावेळेस. आखूट टप्प्याचा हा चेंडू. सटीक गोलंदाजी. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय वैभव. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. धावसंख्या स्थिर 35. यावेळेस परंतु ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर वाईट स्वरूपाचा हा चेंडू. या अवंतर धावसंख्येने भर पडते ती म्हणजे धाव फलकामध्ये लोहम संघाच्या धावसंख्या होती ती 36. यावेळेस मात्र 2 चेंडू खूपच भरकटताना आपल्या गोलंदाजीमध्ये वैभव. या नोवर फ्रीट नक्कीच असेल. सर्व दिशेने फटका यावेळेस राहुलच्या बॅटमधून येतोय. एक धाव पूर्ण होतीये. धावसंख्या होती ती 39. स्ट्राईकवर पुन्हा एकदा नवीन फलंदाज भूषण. यावेळेस खोलवर टाकण्याचा चेंडू. थोडस स्टेप आउट होतं. पुढे येऊन पाय पुढे टाकून फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मिस होतोय. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. कोणतीच धाव नाही या चेंडूवर देखील. धावसंख्या झाली ती 39. 4थं षटक आहे. हा देखील सुरेख चेंडू टाकलाय. पायच्या स्वरूपात ही एक धाव येते म्हणजे लोहम संघाच्या खात्यामध्ये. एका धावेने धावसंख्या पुढे सरते. धावसंख्या होती ती 40. स्ट्राईक वर पुन्हा एकदा राहुल जो की ओपनर या ठिकाणी फलंदाज आलाय लोहम संघाकडून. यावेळेस मात्र सुरेख चेंडू टाकला आणि बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात. या ठिकाणी अपील. थोडस टाइम या ठिकाणी पंचांनी घेतला परंतु सटीक निर्णय बरोबर आणि खूपच सुंदर असा निर्णय त्या ठिकाणी पंच. याबरोबरच ही विकेट पडते. विकेट पडते म्हणजे राहुलची जो की ओपनर आला होता. सुंदर फलंदाजी करत होता आपल्या संघासाठी. या ठिकाणी महत्वपूर्ण पारी खेळून जातोय. परंतु पारीचा या ठिकाणी समाप्त झालाय तो म्हणजे 40 या सांख्यिक धावसंख्येवर तिसरी विकेट पडती ती म्हणजे लोहम संघाची. या ठिकाणी नवीन फलंदाजी करण्यासाठी मैदानात लोहम संघाचा आकाश जो की नॉन स्ट्राईक वर खेळेल. मागच्या षटकामध्ये देखील शेवटच्या चेंडूवर एक अशीच विकेट मिळाली होती. या तिसऱ्या षटकामध्ये देखील शेवटच्या चेंडूवर अशीच विकेट मिळाली. हा 5वं षटक. या ठिकाणी षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आमिरजे संघाचा गोलंदाज. त्या ठिकाणी थोडस मिसफील्ड झालं. ओव्हर थ्रो झाला. त्या ओव्हर थ्रो मुळे या ठिकाणी एक धाव पळून देखील पूर्ण झाली. या 2 धावा आताच्या या 2 धावांसोबतच धावसंख्या होती ती म्हणजे 42. एक अत्यंत सुंदर आणि शांत आणि संयमी असा चाललेला हा सामना मिरजे विरुद्ध लोहम. 5वं षटक. शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू खेळून काढलाय. लेग साईड चेंडू जातो त्या ठिकाणी. नक्कीच क्षेत्ररक्षक माग पळतो परंतु फक्त माग पळून फायदा नाही तर गोल चौकाराच्या बाहेर साधण्यापासून अडवणं देखील खूप महत्वाचं. याबरोबरच हा चौकार येतोय तो म्हणजे लोहमचा हा फलंदाज भूषणच्या बॅटमधून या 4 धावा आल्यात. यावेळेस गोलंदाजी मार्कवर तानाजी जाधव ज्यांनी पहिलं षटक टाकलं होतं. हे दुसरं षटक टाकण्यासाठी वैयक्तिक दुसरं षटक
संघाकडून हा गोलंदाज स्ट्राईक वर भूषण. सुरेख चेंडू टाकला, जितका सुंदर खेळून काढला, फक्त दिशा द्यायचं काम केलं ऑफसाईडच्या दिशेने. याबरोबरच स्ट्राईक रोटेट होती, एक सिंगल धाव येते. या सिंगल धावेसोबतच धावसंख्या होती ती 47. 47 धावा झाल्यात. सुरेख फटका लेग साईड दिशेने खेळून काढला हा नवीन फलंदाज, लेफ्ट हँडेड फलंदाज. पहिलाच चेंडू होता त्याच्यासाठी. या ठिकाणी आणि धावबाद होतो तो म्हणजे भूषण. तिसऱ्या धावेला हा धावबाद झालाय. थोडस त्या ठिकाणी ओथ्रोट झाला होता. डायरेक्ट थ्रो त्या ठिकाणी षटकारावरून थेट यष्टिरक्षकाच्या हातात आला होता. थोडस त्या ठिकाणी या ठिकाणी धावबाद झालाय तो म्हणजे भूषण. शेवटचं षटक नक्कीच विकेट पेक्षा आता धावा महत्वाच्या असतील त्या म्हणजे लोहम संघाला. नवीन फलंदाज हा या ठिकाणी फलंदाजी मार्क वर येतोय. संघाला हा चौथा धक्का बसला तो म्हणजे भूषणच्या स्वरूपात. 49 या धावसंख्ये 49 धावा झाल्यात. नवीन फलंदाज हा फलंदाजी मार्क वर. यावेळेस खोलवर टाकण्याचा चेंडू तितका सुंदर खेळून काढलाय. सरळ दिशेने चेंडू जातो वन बाउंस सीमारेषा पार. 4 धावांसाठी अत्यंत सुंदर आणि नजाकत फक्त टायमिंग पाहायला भेटला या फटक्यावर. तो म्हणजे हा फलंदाज नवीन फलंदाज लोहम संघाचा सागर. जुना नाहीये, नवीन आहे. नाही आणि अप्रतिम फटका शेवटच्या षटकामध्ये हा फटका शेवटच्या चेंडूवर सागरच्या बॅटमधून आलो. या 6 धावा अत्यंत सुरेख आणि महत्वपूर्ण अशा ठरतील. या 6 धावा अत्यंत सुरेख आणि महत्वाच्या या 6 धावा या ठिकाणी सागरच्या बॅटमधून लोहम संघासाठी आल्यात. शेवटच्या चेंडूवर ज्याची अपेक्षा संघाला होती, ज्याची गरज संघाला होती त्याच महत्वपूर्ण 6 धावा या ठिकाणी सागरने मिळवून दिल्यात. आणि या षटकारासोबतच धावसंख्या होती ती 59. जिंकण्यासाठी 60 धावांचं लक्ष ठेवलं ते म्हणजे बिर्जे संघापुढे 30 चेंडू आणि 60 धावा. चला क्षेत्ररक्षणासाठी आतमध्ये चला. लोहम संघ चला लगेच आतमध्ये. लोहम संघ लगेच आतमध्ये झाला. या ठिकाणी जर कोणती टीम नाव या ठिकाणी नोंद केलं असेल आणि या ठिकाणी आले असतील तर त्या टीमचा एक खेळाडू या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सशी लगेच संपर्क साधा. लगेच या ठिकाणी संपर्क साधा. जर कोण
काम करा, काय होते जुनं शोधायला त्रास होते, जुनं मोकळच ठेवतो त्यात बॉक्स मध्ये राहिला. फलंदाज मिरजे संघ. हॅलो, या ठिकाणी जर कोणती दुसरी टीम आली असेल तर त्या टीमने या ठिकाणी लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे आणि एक समालोचक हनुमंत चव्हाण मिरजे संघाचे खेळाडू देखील आहेत. काल त्यांनी या ठिकाणी सुंदर समालोचन केलं होतं, तेच आज या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमच्या या ठिकाणी मनापासून स्वागत. आणि सागर भाऊगिरी हे देखील आमचे मित्र आणि समालोचक, अत्यंत उत्कृष्ट असे दोनही समालोचक समालोचक कक्षामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. हॅलो हॅलो हॅलो, धन्यवाद निलेश. अतिशय रोमहर्षक असा हा सामना, आणि या सामन्यामध्ये सलामीला फलंदाजीसाठी आलेले आहेत ते म्हणजे मिरजे आणि शिरवळ पंचक्रोशीतील अष्टपैलू खेळाडू तानाजी जाधव, जे की एक 10-15 वर्षापूर्वीचा काळ होता. जर मैदानामध्ये उतरले तर समोरचा जो गोलंदाज आहे तो नक्कीच घाबरायचा, अशी त्यांची एकेकाळी फलंदाजी होती. आज बऱ्याच वर्षांचा त्यांचा क्रिकेटमध्ये संपर्क तुटलेला आहे आणि आज ते पुन्हा एकदा मैदानावर दिसत आहेत. बघूया आपल्या बॅटिंगचा जलवा ते दाखवू शकतायत का. जरी खेळाडू प्रॅक्टिस मध्ये नसला तरी त्याच्यात मध्ये जी षटकार आणि चौकार मारायची जी धमक असते ती धमक कायमच नक्कीच त्या खेळाडू मध्ये असते. तसंच काही आज या ठिकाणी तानाजी जाधव देखील करतील अशी अपेक्षा त्यांच्या संघाला देखील असेल आणि आपणही या ठिकाणी तशीच अपेक्षा त्यांच्याकडून बाळगू. कारण जिंकण्यासाठी लक्ष असेल ते म्हणजे 30 चेंडूंवर 60 धावांचं. नक्कीच निलेश, अगदी माझं तर वैयक्तिक मत असं आहे की क्रिकेट हे माणसाच्या रक्तामध्ये भिनलेलं असतं आणि जोपर्यंत तो व्यक्ती आहे तोपर्यंत त्याच्या अंगामध्ये रक्त आहे तोपर्यंत त्याच्या शरीरातून क्रिकेट बाहेर काढता येणार नाही. आणि आता मिरजे संघाला देखील तानाजी जाधव यांच्याकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. पाहूया तानाजी जाधव आपल्या अपेक्षांचं ओझं घेऊन कितपत आपल्या विश्वासात पात्र ठरतात ते. पहिल्या चेंडूवर बॅटची कडा चेंडूने घेतली होती, बॅटची कडा घेऊन चेंडू लागला तो म्हणजे एसटीवर आणि मोठा धक्का बसला तो म्हणजे मिरजे संघाला, की ज्या खेळाडूकडून अपेक्षा होती, की ज्या खेळाडूकडून वाटत होतं की हा खेळाडू जर क्रीज मध्ये असला शेवटपर्यंत तर कुठेतरी सामना निश्चितच सामन्यामध्ये पारडा जड असेल ते म्हणजे मिरजे संघाचं तोच खेळाडू या ठिकाणी बाद होतोय. आणि
आणि पहिला गडी पहिल्या चेंडूवर पहिल्यांच्या दिशेने परततोय. तानाजी जाधव स्वतःवर नक्कीच नाराज असतील, कारण पहिल्या चेंडूवर ज्यावेळेस एका फलंदाजाची विकेट जाते त्यावेळेस थोडस त्याला नक्कीच वाईट वाटत असतं, कारण प्रत्येकाची अपेक्षा असते की किमान 4-5 चेंडू तरी आपण षटकाराबाहेर टाकावेत आणि मगच आपली विकेट पाडावी. चालू करा. चला पंच, सामना लवकर चालू करा, आपल्याला अजून खूप सामने खेळवायचे आहेत. जे खेळाडू कोणते मिरजे संघाचे जे खेळाडू 2 षटकानंतर आलेत त्यांनी 2 षटकानंतरच फलंदाजीसाठी यायचे. दोन षटकानंतर जे खेळाडू आलेत त्यांनी दुसऱ्या षटकानंतरच फलंदाजीसाठी यायचंय. पंच, लवकर सामना संपवायचा, आपल्याला जरा सहकार्य करा, लवकर सामना संपवा. तुम्ही फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. तानाजी जाधव यांची जागा घेण्यासाठी ते विशाल चव्हाण तुम्ही फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. फलंदाजीसाठी विशाल चव्हाण. राईट हँडेड फलंदाज हा मिरजे संघाचा. यावेळेस देखील आखूड टप्प्याचा हा चेंडू खेळण्यासाठी फक्त बॅट पुढे केली होती. एक सन्मान द्यायचं काम या चेंडूवर केलं होतं. नक्कीच या फलंदाजाचं कौतुक करावं लागेल काही, कारण पाहिलं मागच्या चेंडूला पाहिलं तर एक मोठी विकेट या मिरजे संघाची गेली. यावेळेस मात्र त्यांनी फक्त स्ट्राईक रोटेट करून द्यायचं काम या ठिकाणी केलंय की ज्याची गरज असते संघाला, की मागच्या चेंडूवर विकेट पडली. यावेळेस देखील मोठा फटक्याला ट्राय नक्कीच ते करणार नाहीत. प्रत्येक जाधव यावेळेस राईट हँडेड फलंदाज गॅप मध्ये चेंडू खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पडतोय. अतिशय सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन प्रतीक भैयाच्या बॅटमधून निघालेलं आहे. 2 धावा. या 2 धावांनी भर पडते ती म्हणजे मिरजे संघाच्या धावसंख्येमध्ये. धावसंख्या होत आहेत त्या 3. प्रतीक भैया जो की नव्या जमान्याचा नवीन फलंदाज आहे आणि आत्ताच्या जमान्यामध्ये जो आपल्या फलंदाजीच्या जीवावर दहशत करतो तो प्रतीक भैया मैदानामध्ये क्रीजवर आहे. पाहूया प्रतीक भैया आपल्या संघासाठी काय करतोय. सामना चालू करून घ्या, उरका जरा. निलेश सर, बघा कसं असते आज नवीन जनरेशन मध्ये कोणी कोयता घेईल, कोणी कुऱ्हाड घेईल, कोणी तलवार घेईल आणि दहशत करेल. असं दहशत करण्याचं जरा ट्रेंडच आलेला आहे. परंतु मी तर म्हणतो जो खरा बॅट हातामध्ये घेईल आणि मैदानाच्या पीचवर दहशत करेल तोच खरा खेळाडू आणि तोच खरा माणूस. आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये देखील जे क्रिकेटपटू आहेत ते मोठ्या मोठ्या पदावरती गेलेले आपण या ठिकाणी पाहतो. आणि अशी जी दहशत असते कोयता, तलवारी, कुऱ्हाडी यांची दहशत जास्त काळ नसते, परंतु जे बॅटने ज्या क्रीडा रसिकांच्या मनावर दहशत केली ती दहशत कायम आयुष्यभर पुरते. नक्कीच सर, या ठिकाणी सांगणं त्या ठिकाणी सांगण्यात बरंच काही सर सांगून गेलेत. यावर प्रत्येकानं लक्ष मात्र बारकाईने दिलं पाहिजे. याबरोबरच ही सिंगल डावी येते. या सिंगल डावी सोबतच धावसंख्या फलक 1 ने हलतंय, 1 ने पुढे सरकतंय. धावसंख्या होती ती 4. यावेळेस फक्त दिशेचं काम होतं, बॅट लावायचं काम होतं, परंतु चेंडू जात होतं ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा हा वाईट स्वरूपाचा चेंडू. या वाईट म्हणजे ती एक्स्ट्रा डावीने धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 5. यावेळेस चेंडूला फक्त दिशा द्यायचं काम केलं होतं, बॅट लावायचं काम केलं. चेंडू हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या थोडा पुढे चेंडू पडला आणि क्षेत्ररक्षक हा अडवण्यासाठी देखील असमर्थ ठरला. झेल तर झाला नाहीच, परंतु अडवला देखील नाही. त्यामुळं या 2 धावा मिळून पूर्ण झाल्या. त्यानंतर फेकी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने केली. या फेकीसोबतच थोडं यष्टीरक्षकाचं देखील मिसफिल्ड झालं. त्या मिसफिल्डच्या बरोबरच एक धाव सिंगल स्वरूपात देखील पूर्ण केली. त्या सिंगल धावेसोबतच आताच्या 3 धावा, या 3 धावांनी धावसंख्या फलक पुढे सरकते. धावसंख्या होत आहेत त्या 8.
एक मोठी विकेट लोन संघाला भेटती येते म्हणजे प्रतीकच्या स्वरूपात एक मोठा धक्का या मिरजे संघाला प्रतीकच्या स्वरूपात भेटतोय. पहिल्या षटकामध्ये देखील एक मोठा धक्का आला होता, या षटकामध्ये देखील एक मोठा धक्का मिरजे संघाला आलाय. सॉरी, हे पहिलं षटक होतं. पहिल्या षटकामध्ये या दोन मोठ्या विकेट गेल्या, धावा तर येत आहेत, धावा झाल्याच्या 8, परंतु विकेट देखील गमावतोय हा मिरजे संघ. खूपच अतिथीचा सुंदर असा चाललेला हा सामना आणि या सामन्यामध्ये फलंदाजी करतो आहे मिरजे संघ आणि मिरजे संघाची अतिशय उत्कृष्ट चाललेली घोडदौड पाहूया. आपल्या संघाला मिरजे संघाचे खेळाडू विजयापर्यंत पोहोचू शकतात का ते? विजयापर्यंत पोहोचणं नक्कीच एवढं फार काय अवघड नाही, परंतु त्यासाठी विकेट देखील टिकवून खेळलं पाहिजे ते म्हणजे मिरजे संघानं. आता या ठिकाणी आपण पाहतोय की धावा मात्र नक्कीच येत आहेत, परंतु त्याबरोबरच विकेट देखील गमावत आहेत आणि त्या खूपच सुंदर आणि अप्रतिम असा फटका यावेळेस अतिशय सुंदर फटका विशाल यांच्या बॅटमधून आणि विशाल चव्हाण यांचा हा दणदणीत बीएसएनएल चौकार. या चौकारासोबतच धावसंख्या होत आहेत त्या 12. पहिल्याच चेंडूवर या दुसऱ्या षटकातील मोठा फटका आलाय, तो म्हणजे विशालच्या बॅट मधून या 4 धावा. आणि पुन्हा एकदा फक्त बॅटची काढा द्यायचं काम, बॉलला दिशा द्यायचं काम या ठिकाणी विशालने केलंय आणि स्ट्राईक रोटेट करून नवीन फलंदाज यावेळेस स्ट्राईक वर येतोय, तो म्हणजे संकेत. एक राईट हँडेड फलंदाज संकेत फलंदाजी मार्क वर. संकेत साठी आखूड टप्प्याचा हा चेंडू बॅट फिरून मोकळा झाला, चेंडू गेला यष्टिरक्षकाच्या हातात, निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. संकेत अतिशय उत्तम फलंदाजी करताना, परंतु आता सध्या काही चेंडू संपू शकले नाहीत. संकेत यांचे 2 चेंडू हुकलेले आहेत. बालवडी आणि सावरदारा दोन्ही संघाचे कर्णधार टॉस उडवण्यासाठी यायचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अतिशय उत्कृष्ट फटका संकेत बॅटमधून आला, षटकार, एक खतरनाक असा षटकार, अंतरचा इशारा षटकार, खणखणीत आणि दणदणीत असा षटकार. एक सुंदर अशी फलंदाजी तिथं संकेत कडून. एक संघासाठी महत्वपूर्ण रन आणताना इतर संकेत अशाच फटकेबाजीची गरज इतर संघासाठी. एक संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर अशाच फटकेबाजीची गरज असेल इथं. या षटकामध्ये पाहिला आपण तर पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका आला होता की त्या 4 धावा आल्या होत्या, त्यानंतर एक सिंगल आली, त्यानंतर हा संकेत फलंदाजी मार्क वर आला. त्या बालवडी आणि सावरदारा दोन्ही संघाचे कर्णधार टॉस उडवण्यासाठी यायचे. हा संकेत फलंदाजीसाठी स्ट्राईक वर आला, त्यानंतर 2 निर्धाव स्वरूपाचे चेंडू टाकले आणि हा तिसरा संकेतच्या बॅट मधून षटकार आला. यावेळेस स्टेप आउट केले, पुन्हा एकदा फटका येतोय, 1 बाउन्स चौकार. खूपच सुंदर फलंदाजी या ठिकाणी मिरजे संघाचा हा संकेत आपल्या संघासाठी महत्वपूर्ण आणि निर्णय. अतिशय उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन संकेतच्या बॅट मधून निघालेला हा बीएसएनएल चौकार. या ठिकाणी कॉम्प्युटर बॉक्स मध्ये बीएसएनएल ला फुल रेंज. अतिशय नवीन आलेल्या खेळाडूंनी, नवीन आलेल्या संघांनी पहिल्यांशी संपर्क साधायचा. नाव नोंद केलेल्या संघांनी संपर्क साधावा कॉम्प्युटर बॉक्स मध्ये. व आपली सामना कमिटीची विनंती आपल्याला. कोणताही संघ आला असेल, ज्यांनी नाव नोंदणी केली असेल त्यांनी कॉम्प्युटर बॉक्स मध्ये संपर्क साधावा. अतिशय उत्कृष्ट असा चाललेला हा सामना नामदार चषक 2025 आणि या सामन्याचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातला हा पहिला सामना. 2 षटकाच्या सह संघाची धावसंख्या झाली होती 23. एक सुंदर अशी फलंदाजी करताना एक संकेत, एक आपल्या संघासाठी एक महत्वपूर्ण रन आणले तिथे त्याने. स्ट्राईकला असेल तो विशाल रोखले तिथं बॉलरने आपल्या.
धावा आल्या त्यावेळी 2 मोठ्या विकेट देखील त्या षटकामध्ये आल्या, परंतु या दुसऱ्या षटकावर संकेतनं आपला जीव ओतला आणि महत्वपूर्ण धावा आपल्या संघाला मिळवून दिल्या. आणि या महत्वपूर्ण धावांसोबतच धावसंख्या नेऊन ठेवली ती म्हणजे 23 आणि 23 धावसंख्येवर तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर फिरून फटका मारण्याचा प्रयत्न होता लेग साईडच्या दिशेने. त्या ठिकाणी विशालचा बॅटची काढा घेतली, अंपायरच्या निर्णयाची वार देखील पाहिली नाही या विशालने आणि थेट पवेलियनच्या दिशेने चालू लागला. खेळाडू वृत्ती या ठिकाणी विशाल आपल्या खेळाडू वृत्ती दाखवत होतो म्हणजे आपली विशाल. पुढील खेळाडू विशालची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये येत आहेत लखन शिरावळे. लखन शिरावळे हे देखील अनुभवी गोलंदाज आहेत आणि आपल्या अनुभवाच्या जीवावरती मॅच खेचून आणतायत का मिरजे संघासाठी. पाणी या ठिकाणी हाच गोलंदाज ज्याने पहिली षटक टाकलं होतं तोच गोलंदाज तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आलाय. अतिशय उत्कृष्ट फलंदाज आहे लखन शिरावळे. पाहूया आपल्या फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी करून आपल्या संघाला विजय मिळवून देतो का तो लखन शिरावळे. तितकाच खतरनाक गोलंदाज सचिन आपल्या गोलंदाजी माफी होतो आणि हवे चेंडू वेळ होतोय का आणि हा सुंदर झेल संघाला तिसरा धक्का. संघाला चौथा धक्का शिरावळे यांच्या स्वरूपात त्याची धाव आलाय तो विशाल. पहिला चेंडू होता हा लखनसाठी जो की लखनने खेळून काढला. हॅट्रिकला चान्स बघू हॅट्रिक होती का सचिन. एक सुंदर गोलंदाज एक आपल्या गोलंदाजी मार्फत संघ दाखवून देते की आपल्या ताकद येते वेगळं एक संघाला विजय मिळवून द्यायची आणि सुंदर गोलंदाजी मधून आपला खेळ दाखवतावा सचिन. मिरजे संघाचं पाहिलं तर धावा मात्र नक्कीच येत आहेत, परंतु त्यासोबतच विकेट देखील मिरजे संघ खूपच गमावतोय. कुठेतरी या विकेटचं त्या ठिकाणी थांबवलं पाहिजे. जर विकेट थांबवल्या तर निश्चितच यशापर्यंत पोहोचणं त्यांना थोडस सोपं पडेल. या ठिकाणी हॅट्रिकला चान्स आणि त्या ठिकाणी निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू, परंतु थोडस त्या ठिकाणी मिसफिल्ड झालं यष्टी रक्षकाचं आणि याबरोबरच ही पळून एक धाव पूर्ण केली. तसं पाहिलं तर सर आज जर धावांचं आव्हान पाहिलं आणि मिरजे संघाच्या धावा पाहिल्या तर नक्कीच आव्हान काही अवघड नाहीये. मिरजे संघ सहज विजय आपल्या खिशामध्ये टाकू शकतो. गरज आहे ती उत्कृष्ट फलंदाजीच्या प्रदर्शनचं. पाहूया संकेत आपले फलंदाजीचं प्रदर्शन करतायत का आणि आपल्या संघाला विजयापर्यंत नेत आहेत का. उंच मारलेला फटका पाहूया फिल्डर गोलच्या खाली काय होतोय तो आणि त्या गेलेला आहे शहाजी मांढरे. तिसरा झेल त्या ठिकाणी शहाजीने घेतला आहे तो म्हणजे आपल्या संघासाठी अत्यंत सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. आपल्या चाललेल्या षटकामध्ये एक सुंदर गोलंदाजी करून आपल्या संघाला एक महत्वपूर्ण 3 विकेटी मिळवून दिल्या त्या सचिनने एक खतरनाक गोलंदाजी करताना आणि अमोल परकंडे एक बाजीगर आणि त्याचबरोबर शेवटचा क्रिश गेल म्हणावे लागेल असा आपला संकेत भोई यांचं दोघांचंही कॉमेंट्री बॉक्स मध्ये सरसे स्वागत. दोन्ही बाजीगर आहेत एक खतरनाक आहेत. पुढील फलंदाज जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते वैभव सोन्या जाधव. वैभव जाधव पुढील चेंडू काही समजू शकले नाहीत आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू वैभव जाधव काही चेंडू समजू शकले नाहीत. सुरेख चेंडू टाकलाय. 5 चेंडू झाले तर शेवटचा चेंडू या ठिकाणी बालवडी आणि सावरदारा दोन्ही संघाची करंदार टॉस उडवण्यासाठी इच्छे लवकर आपल्याला हा शेवटचा पुकार असेल. अमोल शेठ परखंडे यांचं ग्राउंडवरती सरसे स्वागत. सुरेख फटका खेळून यांचे देखील सरसे स्वागत. सुरेख फटका खेळून काढला. बजाज फायनान्सचे ते ओनर आहेत मॅनेजर आहेत. हवेमध्ये चेंडू होता परंतु जो चेंडू पडतोय नोमॅन फिल्डर क्षेत्रामध्ये लँड करतोय आणि त्याबरोबरच ही पळून 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावांसोबतच धावसंख्या होत आहेत त्या 26. मिरजे संघाची धावसंख्या अतिशय चांगली आहे आणि नक्कीच मिरजे संघाला विजय मिळू शकतो. अशाच पद्धतीने धावसंख्या घेत राहिले. विशाल जाधव यांनी फक्त 1-2 फटके मोठे मारले तर मिरजे संघ विजयापासून दूर
ठिकाणी तुम्ही पाहिलं तर 2 षटकामध्ये 24 धावा होत्या. या षटकामध्ये या सचिनने महत्वपूर्ण 2 षटक टाकलेत आपल्या लोम संघासाठी. पहिल्या षटकामध्ये त्याने 8 धावा खर्चित केल्या होत्या, 2 विकेट मिळवल्या होत्या. या षटकामध्ये देखील फक्त 2 धावा खर्चित केल्यात आणि मला वाटतं 2 विकेट आता या षटकामध्ये देखील मिळवल्यात. हा लेफ्ट हँडेड गोलंदाज 4थं षटक टाकण्यासाठी लोम संघाकडून गोलंदाजी मार्कवर आकाश. ही मॅच लवकर संपवायची आहे. पंच लक्ष द्या, यावर जरा काम करा. स्ट्राईकवर या ठिकाणी फलंदाज शॉर्टपिच स्वरूपाचा हा चेंडू तितका सुंदर खेळून काढला. आडे वेटने लेग साईडचे दिसे त्या ठिकाणी सचिन आणि थोडस मिसफिल्ड सचिनचं. खूपच सहजरित्या बॉल अडवण्याचा प्रयत्न होता सचिनचा. 2 धावा पळून निश्चितच पूर्ण केल्या त्या म्हणजे मिरजे संघाच्या खेळाडूंनी. या 2 धावांसोबतच धावसंख्या होती ती म्हणजे 28. 4थं षटक हे या षटकामध्येच मला वाटते निर्णय 90% लागेल. आणि यावेळेस आकाशच्या बॅट मधून हा गगनचुंबी षटकार, उत्तुंगाचा फटका, जो की ज्या फटक्याची गरज या ठिकाणी मिरजे संघाला होती तोच फटका. या अतिशय उत्कृष्ट फटका विशाल यांच्या बॅट मधून आणि विशाल जाधव यांनी मारलेला सुंदर षटकार. आणि पाहूया विशाल जाधव आपल्याला आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकतो का. आणि विशालच्या असेल तर अजून 2-3 फटके बसले तर मिरजे संघ विजयापासून दूर राहू शकत नाही. एक सुंदर अशी फलंदाजी करताना तिथं विशाल एक धावसंख्या झाली होती 34. खूपच असं सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन विशाल यांच्याकडून. अशीच जर बॅटिंग करून आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकतात ते. ताकद आहे त्यांच्याकडे, एक आक्रमक खेळाडू होतं. मग आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊन ठेवतोय का विशाल. आपण या ठिकाणी पाहिलं तर सचिनने जे 2 षटक टाकले ती खरंच महत्वपूर्ण षटक ठरतील नक्की त्या लोहम संघासाठी. परंतु जे इतर षटक टाकण्यासाठी संघ दोन्ही संघाचे करणार पोहोचवण्यासाठी इच्छे. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढला. मध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक त्यापर्यंत पोहोचला नाही. नो मॅन फिल्डर क्षेत्रामध्ये हा देखील चेंडू लँड करतोय आणि त्यामुळे विकेट नक्कीच भेटणार नाही. आणि दोन्ही संघाचे करणार पोहोचवण्यासाठी यायचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सुंदर पटवलेला चेंडू आणि एक धावेमध्ये समाधान मानावं लागेल ते विशालला. या एका धावेसोबतच धावसंख्या होती ती म्हणजे 37. एक जिंकण्यासाठी रनांचं इथं पाठलाग करताना मिरजे संघ आपल्या संघासाठी एक सुंदर असा मारलेला फटका. हा चेंडू सुंदर थोडीशी मिसफिल्ड तिथं सेल्फच्या स्वरूपात 3 धावा घेण्यात यशस्वी झालीत. एक सुंदर आणि विकेट. त्या 3 धावसंख्या पुढे धावसंख्या झाली होती 40. आला होतो. अतिशय सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन करत आहेत विशाल आणि मिरजे संघाला आपल्या विजयाच्या समीप घेऊन आलेले आहेत विशाल. पाहूया विशाल आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकतात का ते. खरंच कौतुक करावं लागेल ते म्हणजे विशालचं. कारण पाहिलं तर मिरजे संघाच्या बऱ्याच विकेट या ठिकाणी पडलेल्या आहेत. चला आपण ते सामने चालू करून घ्या लवकर. 6 चेंडू 20 धावा. 20 धावांची गरज आहे. फक्त आव्हान काही दूर नाही. आज जर मैदान पाहिलं आणि ग्राउंड पाहिलं तर 20 धावा शेवटच्या षटकामध्ये सहजमध्ये खूप ग्राउंड आहे. जास्त टाइम घेऊ नका. आपल्याला सामने खूप खेळवायचे. आजचा हात संपवायचा आहे लवकर आपल्याला. या ठिकाणी पाहिलं तर मिरजे संघाच्या एका साईडने विकेट बऱ्यापैकी पडत होत्या परंतु एका साईडनं हा विशाल टिकून राहिलाय आणि महत्वपूर्ण धावा आपल्या संघासाठी या विशालनेच बनवल्यात. निश्चितच जर या 6 चेंडूंवर 20 धावांची गरज असेल ती म्हणजे आता जिंकण्यासाठी मिरजे संघाला.
ऋषिकेश दादा मोहिते डॉटवायलर कंपनीचे एक एच आर मॅनेजर होते त्यांचं ग्राउंड वरती सरचे स्वागत. पहिला चेंडू या 5व्या षटकातला हळूमध्ये चेंडू त्या ठिकाणी खतरनाक षटकार एक सुंदर अशी फलंदाजी तिला अतिशय सुंदर असं कमबॅक मिरजे संघाने केलेला आहे आपल्या फलंदाजीच्या जोर आणि वैभव जाधव अतिशय सुंदर षटकार खेचून आपल्या संघाला विजयाचं समीप घेऊन आलेला आहे. पाहूया या षटकाराच्या मदतीने वैभव जाधव आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकतो का. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आलाय तो म्हणजे या वैभवच्या बॅट मधून या 6 धावांसोबतच मला वाटतं सामना अजूनही जवळ नेऊन ठेवला तो म्हणजे मिरजे संघाने 6 चेंडूंवर गरज होती ती म्हणजे 20 धावांची, आता गरज असेल ती म्हणजे 5 चेंडूंवर 14 धावांची. कदाचित नक्कीच अशी जर फटकेबाजी पाहायला भेटली तर मॅच खिशामध्ये जाईल, परंतु कमबॅक करावं लागेल ते म्हणजे लोहम संघाच्या गोलंदाजाला. कारण मॅच जिंकायची म्हटलं तर कुठंतरी निर्धाव स्वरूपाचे चेंडू टाकावे लागतील, चांगल्या टप्प्यावर सटीक गोलंदाजी करावी लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी पळून धाव काढण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी धावबाद होतो तो म्हणजे वैभव. निश्चितच ज्या आशेने धाव काढली होती विशालने की त्याला स्ट्राईक वर यायचं होतं तसंच काही झालं आणि स्ट्राईक वर हा विशाल आला. धाव आहे का आताची सर? आताची एक धाव, ठीक आहे, एक धाव आताची. आताचा बॉल आणि ही रनआउटच्या स्वरूपात विकेट, बरोबर ना सर? आताचा बॉल आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट, ठीक आहे. पुढील फलंदाज तेजस बाळा जाधव या ठिकाणी फलंदाजीसाठी आलेले आहेत आणि 3 बॉल 13 धावांची आवश्यकता आहे. तसं पाहिलं तर हा तेजस बाळा जाधव हा ओपनिंगला पाठवलेला प्लेअर होता आणि हा अशी फटकेबाजी करू शकतो की 3 बॉल 13 सहजमध्ये करू शकणारा फलंदाज पाठीमागे मिरजे संघाने ठेवला होता. पाहूया तो फलंदाज आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकतो का. पहिल्या बॉलवर पाहिलं तर एक मोठा फटका आला होता, त्यावर असं वाटत होतं की कदाचित कुठेतरी पारडं जड झालंय ते म्हणजे या मिरजे संघाचं, परंतु आता असं वाटतंय की कुठेतरी जवळपास एक 80% हा सामना लोण संघाकडे झुकलेला दिसतोय. कारण आता गरज असेल ती म्हणजे 3 चेंडूंवर 13 धावांची 2 मोठे फटके मारावे लागतील, तेव्हा कुठं हा सामना जिंकण्याच्या मार्गावर असतील ते म्हणजे मिरजे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली एक आउट करून भाडव्या बॅटने फटका येतो, परंतु फटका फसलाय. चेंडू मध्ये एवढी ताकद नाही, एवढा त्या फटक्यामध्ये नजाकत आणि एवढा टायमिंग चांगला झाला नाही की चेंडू षटकाराबाहेर जाऊ शकेल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि सोप्पा आणि सुंदर असा झेल या ठिकाणी घेतलाय. क्षेत्ररक्षण लावण्यासाठी तयार राहायचे, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. सामना प्लेअर बाहेर आले की लगेच आपण जायचे आतमध्ये. याबरोबर मालवडी संघ आपले ओपनर फलंदाज देखील तयार ठेवावे. याबरोबरच विकेट पडते ती म्हणजे या मिरजे संघाची आणि नवीन फलंदाज मार्कवर रोहन. लेफ्ट हँड बॅट्समॅन रोहन जाधव काही आपल्या संघासाठी विजय मिळवून देऊ शकतात का. रोहन जाधव फलंदाजीसाठी आलेला आहे.
संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, लगेच लगेच आतमध्ये जायचे आपण आणि बालावडी संघ आपले ओपनर फलंदाज लगेच लावून द्यायचे. आपल्याला सामने आजचा हात लवकर संपवायचा, उशीर होतो संध्याकाळी आपल्याला. अतिशय रोमहर्षक झालेला हा सामना मिरजेवर बोलवून आजचा पहिल्या दिवसाचा सामना आणि